नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण अंगारकी संकष्टीला चतुर्थीला रवा नारळ मोदक बनवूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया। तुपामध्ये काजू, बदाम, खोबऱ्याचं काप सर्व आपण घातले आणि भाजून घेऊया आपण चांगलं डाग पडेपर्यंत। तुपामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित। याच्यामुळे मोदकाचं सारण छान होतंय। अशा पद्धतीने बघा मी सगळं परतून घेतले। आता काढून घेऊया आपण। खूप टेस्टी आणि झटपट मोदक तयार होतात। ही परत 1 चमचा तूप घालूया आपण। 1 वाटी रवा घेतलाय मी। रवा चांगला खमंग भाजून घ्यायचा आपल्याला कलर बदलेपर्यंत। जेवढा रवा छान भाजेल तेवढा मोदकाचं वरलावरून छान होतंय आणि चवीला मस्त लागतात बघा। तुम्ही पण अशा पद्धतीनं अंगारकी संकष्टीला उद्या बनवू शकता तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनं। तर रवा चांगला भाजून झाला आहे आपला। त्याच रव्यामध्ये 1 वाटी दूध घाले, 1 वाटी पाणी घाले। रवा पाण्यामध्ये आपण दुधामध्ये चांगला मिक्स करून घेऊया। थोडं चिमटभर मीठ घालूया आपण, टेस्टी येते। 1 चमचा साखर घालूया। साखरेनं आणि मिठानं छान टेस्ट येते बघा। आता कलर घालूया आपण। थोडा कलर मी ऑरेंज कलर घालते भगवा। कलरमुळे छान दिसतात आपले मोदक। कलर घालून मिक्स करून घेऊया। चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आपल्याला, कढईला चिटकणार नाही। झाकण ठेवू 1 मिनिटभर, वाफलून निघतंय। इकडे आपण सारण मोदकाचं बनवून घेऊया। सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घातले, जायफळ घातले, 4-5 वेलचे घेतले त्याने, सोलून घालूया। आणि गूळ घेतलाय बघा अर्धी वाटी। आज आपण गुळाचं बनवतोय मोदक। खूप टेस्टी होते सारण। काढून घेऊया सगळं डिशमध्ये। आपलं चांगलं वाफलून पण झाले बघा रवा। सगळं रवा आपण काढून घेऊया कढईचा आणि थंड करायला ठेवे। थंड झाल्यावरच आपल्याला रव्याचे मोदक बनवायचे। तर गरम आहे तर नाही बनवायचं, हाताला चटका बसेल। तर बऱ्यापैकी थंड झाले बघा हे। तर एक जीव करून घेते मी रव्याचा। 1 चमचा तूप घालले मी, चकाकी चांगली छान येते आपल्या मोदकाला। असा मी साचा घेतला बघा मोदकाचा। साच्यात चांगला स्वच्छ धुवून घेतले, त्याला तूप लावून घेतले। तर साच्यामध्ये आपण असा रवा भरून घेऊया। दाबून असं भरून घ्यायचा, मध्ये 1 चित्र पाडून त्यात सारण भरून घ्यायचं आपल्याला। बसेल तेवढं आपल्याला सारण भरवायचं। काजू, बदाम, खोबऱ्याचं सारण बनवलेलं आपण गूळ घालून। खूप टेस्टी होते, सुगंध तर लई येतो बघा त्याचा गुळामुळं। असं पॅक करून घ्यायचं खालून थोडंसं। आपला मोदक तयार झालाय बघा। सोप्या पद्धतीने सहज कोणीही बनवेल असं झालं। आपण आता काजू अर्धा काजू लावे। तुम्हाला कोणते बदाम लावा, काजू लावा, नाही लावलं तरी पण छान दिसते। तर अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतोय। दुसरा पण तुम्हाला दाखवते, त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे। पॅक करून घ्यायचं।
बघा मोदक तयार झाला आपला. तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतले. तर नक्कीच बाप्पासाठी तुम्ही पण बनवा. खूप टेस्टी पण होते. तर दिसायला पण खूप आकर्षक झाले. तर छान. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. रेसिपी आवडली धन्यवाद. बाय बाय.